नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज दिनांक 18 मार्च 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज सकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आज सकाळचे खरेदी सत्र सुरू होताच राज्यातील बहुतांश बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये पुन्हा एकदा दबाव कायम बघायला मिळालेला आहे। कापूस बाजारभाव 100 ते 125 रुपयापर्यंत घसरल्याने बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभाव हे 8,000च्या खाली घसरलेले आहे। कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात आज सकाळी राज्यात कापसाचे काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली बाजार समिती मित्रांनो सेलू, या ठिकाणी सकाळपर्यंत 1327 क्विंटल कापसाची आवक होती। कमीत कमी दर 6,540 रुपये, सर्वसाधारण दर 7,800 तर जास्तीत जास्त दर 7,900, जवळपास 150 रुपये प्रति क्विंटलपर्यंत कापसाच्या बाजारभावामध्ये या ठिकाणी घट बघायला मिळालं असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल, जिल्हा नागपूर। कापूस लोकल 55 क्विंटल कापसाची आवक होती। कमीत कमी दर 6,800 रुपये, सर्वसाधारण दर 7,400 तर जास्तीत जास्त दर 7,550। त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती, 25 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 7,400 रुपये, सर्वसाधारण दर 7,500 तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये। त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो पुलगाव, जिल्हा वर्धा। कापूस मीडियम स्टेबल आवक या ठिकाणी कमी झालेली आहे। जवळपास 500 क्विंटलपर्यंत आवक सकाळपर्यंत होती। कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,400 तर जास्तीत जास्त दर 7,550। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा। कापूस लोकल आवक 523 क्विंटल लोकल कापसाची होती। कमीत कमी दर 7,545 रुपये, सर्वसाधारण दर 7,800 तर जास्तीत जास्त दर 7,980 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे पारशिवनी, कापूस H4 लॉंग स्टेपल 1240 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 7,340 रुपये, सर्वसाधारण दर 7,525 तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये। त्यानंतर वरोरा कापूस लोकल 100 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 6,300 रुपये, सर्वसाधारण दर 7,200 तर जास्तीत जास्त दर 7,400। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल, कापूस मीडियम स्टेपल 133 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 6,800 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 7,450 तर जास्तीत जास्त दर 7,550। त्यानंतर बाजार समिती वर्धा, कापूस मीडियम स्टेबल आवक या ठिकाणी 423 क्विंटल कापसाची, कमीत कमी दर 6,540 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे मित्रांनो 7,730 तर जास्तीत जास्त दर 7,450 रुपये प्रति क्विंटल, जवळपास 150 ते 200 रुपयापर्यंत घट बघायला मिळालं असून मागच्या 2 ते 3 दिवसातली। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट, जिल्हा वर्धा। कापूस मीडियम स्टेबल सकाळपर्यंत मित्रांनो 5,500 क्विंटलपर्यंत आवक होती आणि कालच्या आवकेचा जर विचार केला तर जवळपास 11,000 क्विंटलची जबरदस्त मोठी आवक, राज्यातील सर्वाधिक आवक हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कालच्या बाजार सत्रात निघालेली असून आजचे बाजारभाव मित्रांनो कमीत कमी दर 6,700 रुपयापर्यंत, सर्वसाधारण दर होते 7,800 तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत निघालेले आहेत। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भिवापूर, कापूस वरलक्ष्मी मीडियम स्टेपल 1230 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर निघालेले आहे 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,330 तर जास्तीत जास्त दर 7,640 रुपये। त्यानंतर बाजार समिती मांडळ, कापूस लोकल 230 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती। कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,250 तर जास्तीत जास्त दर 7,550 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो आर्वी, कापूस H4 मीडियम स्टेबल आवक आहे जवळपास 1,206 क्विंटलची, कमीत कमी दर 7,300 रुपये, सर्वसाधारण दर 7,440 तर जास्तीत जास्त दर 7,720 रुपये प्रति क्विंटल। तर हे होते मित्रांनो आज सकाळी अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापसाचे बाजारभाव। बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये आज पुन्हा एकदा दबावच बघायला मिळालेला आहे। सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव कमेंटमध्ये कळवा। चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार मित्रांनो।